आता वेळ झाली आहे योग माझा या आमच्या खास कार्यक्रमाची। सुटलेल्या पोटाची समस्या अनेकांमध्ये दिसून येते, त्यावरती औषधोपचार करण्यापेक्षा योगाच्या माध्यमातून देखील मार्ग निघू शकतो। आज आपण योग माझामध्ये भारद्वाजासन पाहणार आहोत। या आसनाच्या सरावाने शरीरातील मेद कमी व्हायला मदत होते। आज आपण योग माझामध्ये भारद्वाजासन पाहणार आहोत। हे आसन करताना प्रथम दंडासनात म्हणजे दोन्ही पाय तसंच पाठ ताठ ठेवून बसावं। यानंतर डावा पाय गुडघ्यातून वाकवून डाव्या पायाची टाच पृष्ठभागाला टेकवावी। यानंतर उजवा पाय गुडघ्यातून वाकवून उजवे पाऊल डाव्या मांडीवर ठेवावे। आता उजवा हात पाठीच्या मागून घ्यावा। उजव्या पायांची बोटं हाताने पकडावी आणि डावा हात उजव्या गुडघ्यावर ठेवावा। डावा हात उजव्या गुडघ्यावर ठेवावा आणि उजव्या बाजूला वळावं। पोटाला जास्तीत जास्त पीळ द्यावा आणि मान उजव्या बाजूला फिरवावी। या आसनामध्ये श्वास सामान्य ठेवून आसन स्थिर करावं। ही आसन स्थिती आपण 1 ते 1.5 मिनिटं टिकवावी आणि आसनाची पूर्ण स्थिती घेऊन दुसऱ्या बाजूनही हे आसन करावं। भारद्वाजासनामुळे पाठदुखी बरी होते आणि पाठीचा कणा लवचिक बनतो। पोटावरील आणि कमरेवरील मेद कमी होण्यासही मदत होते। यकृत आणि स्वादुपिंडाला एका प्रकारे सहज मसाज होतो आणि त्यामुळे तेथील रक्ताभिसरणही सुधारते। त्यांच्या कार्याला उत्तेजना मिळते। पोटाचा घेर कमी होतोच, त्याशिवाय पचनक्रियाही सुधारते। त्यामुळे पाठीला मजबूती देणारं आणि पाठदुखी कमी करणारं भारद्वाजासन नक्की करून पहा। उद्या परत भेटूया एका नव्या आसनासह।